अ, सर्वांना पहिल्यांदा नमस्कार करतो. सर्व गेस्ट लोकांना पण माझा साष्टांग नमस्कार. सांगू इच्छितो की द मातोश्री नॅशनल स्कूल या स्कूलमध्ये एवढं छान या मुलांना वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी करण्यासाठी प्रोत्साहित केलं जातं. म्हणजे तुम्ही पाहत असाल की बाकी स्कूलमध्ये पण असतं, पण आपल्या इकडे शास्त्रीय संगीताचं खरं गुरु शिष्य परंपरेचं जे काय महत्त्व आहे, म्हणजे तुम्ही पाहत असाल की पहिल्यांदा मुलं स्वागत गीत गेल्यानंतर लगेच गुरूंच्या पाया पडून परत माझ्या पाया पडून परत मुलं आम्ही नाही म्हटलं तरी ती मुलं म्हणजे आमच्या पाया पडतात. म्हणजे हे नकळत संस्कार त्या मुलावरती घडत असतात. आणि शास्त्रीय संगीताचा फार मोठा वारसा ही स्कूल घेऊन पुढे जात आहे. त्याच्यामुळं या स्कूलला सगळ्यात जास्त महत्त्व दिलं जातं बाकीच्या स्कूलच्या मानाने जर आपण पाहिलं तर. आणि अजून दोन गोष्टी मी सांगू शकतो की गांधर्व महाविद्यालय जे सगळ्यात फेमस आहे की अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मुंबई. तर या गांधर्व महाविद्यालयाच्या पण मुलांना यावेळेस मी सिंथेसायझरच्या एक्झामला बसवलेले आहेत. बरेचसे पेरेंट्स लोकांना माहिती आहेत कारण त्यांनी खूप एफर्ट्स घेतलेस त्यावेळी की फॉर्म भरताना. आणि मला वाटतं की हे सर्व मुलं आपल्या मातोश्रीमधनं मी तुम्हाला सगळ्यांना रिझल्ट पण दाखवू शकतो. हे सगळे फर्स्ट क्लास टॉप ग्रेडला पास झालेले आहेत सर्व. आणि फर्स्ट क्लास होऊन 1 नंबरमध्ये सगळे हे मुलं गांधर्व महाविद्यालयाच्या परीक्षेत पास झालेले आहेत. यांचे सर्टिफिकेट सगळेच पेरेंट्स लोकांना मिळणार आहेत, ते मी त्यांना द्यायलाच लावतो. तर आता हळूहळू त्यांची ही सुरुवात आहे. तर या सुरुवातीसाठी तुम्ही सर्वांनी त्यांना आशीर्वाद देऊन त्यांना प्रोत्साहन द्या. आणि बाकीच्या सर्व मुलांना पण गांधर्वच्या एक्झामला बसवा. त्यांना ते पण मार्क्स 10वीला खूप उपयोगाची पडतील. त्यांना ते एक्स्ट्रा मार्क्स पण मिळतात. आणि प्लस आर्ट ही जी कला आहे गुरुशिष्य परंपरेची, म्हणजे जिथे कुठे आज आपल्याला गरज आहे की कला जोपासण्याची, तर तीही मुलं जोपासण्याचा प्रयत्न करतात. तर मला नक्कीच आशा आहे की आपण सर्व लोक त्याच्या पाठीमागे ठामपणे उभे राहाल. आणि ऐकूया पुढे राग भूपाल. थँक्यू. One, two, three, start. थँक्यू. म्हणजे
ॲक्च्युली खरं पाहिलं तर या सर्व कीबोर्डना प्रत्येकाला जाग टू जाग आहे, म्हणजे प्रत्येकाचा आवाज आहे, असं नाही की एकच वाजवतोय. पण मला असं वाटतं की तुम्हाला सर्वांना वाटतं की एकच कीबोर्ड वाजतोय, बरोबर. म्हणजे ही या मुलांची स्वतःची कॅपॅसिटी आहे की बघा हे एकमेकांशी किती कोऑर्डिनेट करून काम करतात आणि या काळाला हीच गरज आहे की सगळ्यांनी एकमेकांशी कोऑर्डिनेट करूनच काम केलं पाहिजे, तरच आपण एक मोठ्या लेवलला पोहोचू शकतो. थँक्यू. आता यांचे छोटे छोटे स्वतःचे इंडिव्हिज्युअल परफॉर्मन्स एक मिनिटाचे बघूया. चलो.
बाजू. छोटा छोटा प्रयत्न आहे आमचा. आम्ही हळूहळू म्हणजे फक्त जेव्हा आम्ही स्कूलमध्ये येतो, जेवढा वेळ आम्हाला मिळतो म्युझिक क्लासला तेवढ्यातच आम्ही केलेले आहेत. नाही यांच्याकडे कुणाकडे पियानो नाही आहेत बरं का, ते फक्त क्लासमधला यांचा प्रयत्न आहे. जर यांच्याकडे पियानो असेल तर नक्कीच मला वाटतं 100% हे मुलं लगेच पियानो छान प्रकारे वाजवतील. एक छोटासा परफॉर्मन्स मी तुमच्यासमोर करतो. लाईक तुमच्यासाठी मी थोडंसं क्लासिकल आणि थोडंसं लाईट बॉलिवूड असे 2-3 सॉन्ग तुमच्यासमोर एक मॅशअप टाईप सादर करतो. येस, मी सरांना रिक्वेस्ट करतो की सरांनी पण एकदा जंबे घेऊन यावा. म्हणजे आम्ही तिघेही म्युझिक टीचर एकदा मातोश्रीमध्ये आम्ही सर जंबे शिकवतात, सर तबला शिकवतात, मी हार्मोनियम आणि पियानो शिकवतो. तर ऐकूया आमचे जुगलबंदी.
parents. Personally, I felt like I was attending a mesmerizing music concert. Thank you, dear teachers. Let's give a big round of applause to our music teachers for sharing the beauty of musical heritage and rhythm. Our students are indeed fortunate to have such talented and decorated teachers as their guru. Thank you once again.